तर अंबडच्या यात्रेला पारनेरचा मुलगा म्हणला आहे मला सात्या माळीला जायचं. ठीक आहे म्हणले, जा बाळा. मग सकाळी लवकर उठलं, लेकराला आंघोळ वगैरे घेतली, थोडंफार दूध तापायला ठेवलं, पातेलं तापायला ठेवलं तर चुलीवर, आणि दोन्ही हाताने ते पातेलं धरलं म्हणलं. पण ते पातेलं धरता धरता आईच्या हाताला चटके बसले, हात पोळले. मग त्या मुलांनी बघितलं आपल्या आईच्या हातात भाजले. मग त्या मुलांनी ग्लासभर दूध वगैरे घेतलं. आईना, पारनेरच्या आईनं 10 रुपये दिले. म्हणजे जा बाळा, आईचं दर्शन घे, तुझ्या पोटाला खा. हा पारनेर नगरीमधला मुलगा गेला, आईचं दर्शन वगैरे घेतलं. 5 रुपयाची एक सांडशी घेतली, एक पिशवी घेतली, आणि त्या पिशवीमध्ये सांडशी टाकली. अजून आला आपल्या पारनेर मध्ये, आणि मला आई डोळे बंद. आईला डोळे बंद केले, आणि त्या मुलाने सांडशी घेतली आणि आईच्या हातात दिली. सांगा मंडळी, आज तुमच्या या पारनेर नगरीमध्ये जायचं म्हणलं तर डोळ्यामध्ये येतात म्हणजे. आज एक दिवस नाही मंडळी, आज जवळपास 9 ते 10 दिवस झाले आमच्या आईची किती हात वाजतात. अरे ही सेवा करणे का काय याचं, एवढी सेवा केली जाते. तुमच्या गावातून जायचं म्हणलं आता पंढरी देतो म्हणून एवढ्या सोन्यासारखे आम्हाला भेटेल का? सोन्यासारखे कोणी झालं आपल्या माझं भेटेल का? कारण एक दिवस पाहुणे आला म्हणजे जवळच्या नात्यातला तर माणूस कटाळा करते, अरे कवा थांबतो, कधी जाणार आहे. पण आमच्या वडीलधारी माणसाने 7व्या दिवशी जाता जाता 2 दिवस आम्हाला तापवलं. त्या लेकराची एवढी सेवा केली म्हणजे रात्री एवढा आमच्या मायने दिसता एका स्वप्नावर मंडळी किती जोरदार पंगत झाली मंडळी रात्रीची, की सगळ्यांना एवढा पोळा पडून आजी 2 वेळाची पंगत झाली. अरे खरोखर आमची आई आहे मंडळी, या आईच्या गावातून जायचं म्हणलं या लेकराला तो वाटायला खरोखर आपल्या पारनेर सेवा केली म्हणून आजी बोलता 17 ते 18 वर्षाला मामाची सेवा करतो म्हणजे. पण एवढं तोंड भरून प्रेम दिलं, शब्द काय म्हणजे आमचं मन दुखवलं नाही. कोणी झाड्या माणसं सुद्धा मन दुखवलं नाही, की कोणी मेंढरा शेतीत गेलं तर कोणा एका मेंढ्या सुद्धा जीवितहाळ केली. एवढं प्रेम झालं म्हणजे खरोखर धन्य म्हणजे की मामा तुम्ही प्रथम आमची मामा आमच्या पारनेर नगरीमधील शारीरिक असा, प्रापंचिक असा, कुठली व्यावहारिक असं, कोणाची लग्नाची असं, कोणाची काहीतरी अर्थ राहतो तर मामांच्या घरात सुख सदावून आणला. हीच मामांची चरणी प्रथम म्हणून धन्यवाद. वाढे करायला वाढता येईल असा अंतर ठेवा. नेते इकडच्या बाजूला जागा आहे, अजून पलीकडच्या बाजूला पण जागा आहे. पुरुष मंडळी थोडं थांबायचं आहे, महिला मंडळीची पंगत होऊन द्या. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही.